साधारण 15 ते 20 वर्षापूर्वीपर्यंत डायबिटीज, ब्लड प्रेशर वाढणं, कोलेस्ट्रॉल वाढणं यासारखे विकार हे 50शीत किंवा त्याच्या आसपासच्या वयातच आढळून यायचे. पण सध्या मात्र 30-35 म्हणजे अगदी तरुण वयात सुद्धा हे आजार अगदी सर्रास आढळून येत आहेत. सध्याच्या लाईफस्टाईलमधले प्रचंड प्रमाणात वाढलेले मानसिक ताणतणाव म्हणजेच स्ट्रेस हे यामागचं मुख्य कारण आहे असं आता समजलं जात आहे. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी चाफेकर. लाईफस्टाईल करेक्शनच्या आजच्या चौथ्या भागात आपण मानसिक ताणतणाव म्हणजे स्ट्रेस याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो ते समजून घेणार आहोत. आणि मग हा परिणाम कमी करण्यासाठी आपण काही उपाय करू शकतो का तेही आज समजून घेऊया. एखादी अवघड परिस्थिती, डेंजर किंवा चॅलेंज याला आपल्या शरीराने दिलेली प्रतिक्रिया म्हणजे स्ट्रेस. माणसाच्या लाखो वर्षांच्या उत्क्रांतीच्या काळात स्वसंरक्षणार्थ तयार झालेली ही एक सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम आहे. म्हणजे कुठलीही अवघड परिस्थिती किंवा थ्रेट जर समोर आलं तर शरीराची एक ऑटोमॅटिक रिॲक्शन असते, फाईट ऑर फ्लाईट. म्हणजे काय तर आयदर त्या परिस्थितीला तोंड द्या, लढा द्या किंवा तिथून सुरक्षितपणे पळून जा. ह्या फाईट ऑर फ्लाईट मेकॅनिझममध्ये काय घडतं तर शरीराच्या आत असे काही बदल होतात की ज्यामुळे या परिस्थितीला तोंड देण्यासाठी शरीराची तयारी पटकन होईल. आणि जेव्हा संकट निघून जाईल, चॅलेंज संपेल, तेव्हा शरीरातल्या सगळ्या सिस्टम्स पुन्हा पूर्ववत होतील अशी शरीराची एक सिस्टम आहे. नक्की ह्या फाईट ऑर फ्लाईट मेकॅनिझममध्ये काय होतं ते आपण आधी थोडक्यात समजून घेऊयात. एखादं चॅलेंज किंवा संकट जेव्हा समोर येतं तेव्हा आपल्या ब्रेनमधला अमिगडेला नावाचा जो भाग आहे तो ॲक्टिवेट होतो. आणि मग हा भाग हायपोथॅलॅमस या ग्रंथीला सूचना देतो, सिग्नल पाठवतो. आणि मग हायपोथॅलॅमस सिम्पथेटिक नर्वस सिस्टमला ॲक्टिवेट करतं. ही सिस्टम ॲक्टिवेट झाली की मग इमिजिएटली म्हणजे अगदी काही सेकंदातच ॲड्रिनलिन आणि त्यानंतर काही वेळाने कॉर्टिसॉल यासारखे स्ट्रेस हार्मोन्स सिक्रेट होतात. हे हार्मोन्स काय करतात तर या परिस्थितीत क्विक ॲक्शन घेण्यासाठी शरीराची तयारी करतात. यामध्ये होतं काय तर शरीरातले जे मेजर मसल ग्रुप्स आहेत त्यांना रक्ताचा पुरवठा मोठ्या प्रमाणात व्हावा यासाठी हृदयाचं पंपिंग वाढतं, ब्लड प्रेशर वाढतं, जेणेकरून सगळ्या मसल्सना जास्तीत जास्त ऑक्सिजनेटेड रक्ताचा पुरवठा व्हावा. ऑक्सिजनचा पुरवठा जास्त प्रमाणात व्हावा यासाठी श्वासनलिका सुद्धा डायलेट होतात म्हणजे प्रसरण पावतात. व्हिजन क्लिअर व्हावं आणि जास्तीत जास्त लाईट ॲब्सॉर्ब करता यावा यासाठी डोळ्यातल्या बाहुल्या सुद्धा डायलेट होतात. क्विक एनर्जी मिळावी यासाठी शरीरात स्टोअर केलेल्या ग्लायकोजनचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं आणि रक्तातल्या साखरेचं प्रमाण त्यामुळे वाढवलं जातं. या सगळ्या घडामोडीत शरीराचं तापमान मेंटेन करता यावं यासाठी खूप घाम सुद्धा यायला लागतो. आणि या सगळ्याबरोबरच या परिस्थितीत थोड्या कमी महत्त्वाच्या असणाऱ्या काही सिस्टम्स ज्या आहेत जसं की डायजेशन, रिप्रोडक्शन ह्यांच्याकडचा ब्लड फ्लो थोडासा कमी केला जातो आणि तो ब्रेनकडे आणि मसल्सकडे डायव्हर्ट केला जातो. आता जेव्हा समोर आलेलं संकट टळतं किंवा त्याला लढा देऊन झालेला असतो त्यानंतर पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम नावाची जी एक सिस्टम आहे ती ॲक्टिवेट होते. ही सिस्टम काय करते तर रेस्ट अँड डायजेस्ट मेकॅनिझम ॲक्टिव्ह करते. म्हणजे शरीरात जे काही बदल आधी फाईट ऑर फ्लाईट मेकॅनिझममध्ये घडले असतील त्याच्या उलट शरीराला रेस्टिंग स्टेटमध्ये आणण्यासाठीची सिस्टम ॲक्टिवेट होते. म्हणजे शरीर पुन्हा पूर्ववत होईल, नॉर्मल होईल यासाठी ही सिस्टम काम करते. कुठलंही डेंजर आलं, चॅलेंज आलं की फाईट ऑर फ्लाईट मेकॅनिझम ॲक्टिवेट होणं आणि ते डेंजर संपलं की त्यानंतर रेस्ट अँड डायजेस्ट मेकॅनिझम सुरू होणं हे हजारो लाखो वर्षांपासून माणसाच्या शरीरात तसंच चालत आलेलं आहे. पण सध्याच्या काळात काय झालंय तर स्ट्रेसर्स जे आहेत ते खूप वाढलेले आहेत. म्हणजे पूर्वी अगदी आदिमानवाच्या काळात एखादं जंगली श्वापद समोर येणं, वणवा लागणं किंवा टोळी युद्ध असे मोजकेच चॅलेंजेस असायचे आणि ते चॅलेंजेस संपल्यावर त्यांची सिस्टम पुन्हा नॉर्मल व्हायची. पण आता स्ट्रेसर्सकडे फक्त लक्ष दिलं तरी आपल्या लक्षात येईल की यांची लिस्ट आता संपतच नाही आहे. म्हणजे EMIs आहेत, डेडलाईन्स आहेत, बॅक टू बॅक मीटिंग्स आहेत, ऑफिसला जाण्यासाठीचा ताण आहे, बॉसचं प्रेशर आहे, ट्रॅफिक, पोल्युशन, एक्झाम्स, रिलेशनशिप्सचा स्ट्रेस, क्राईम, पॉलिटिक्स अशी जर आपण नजर टाकली तर ही स्ट्रेसर्सची लिस्ट अनएंडिंग आहे. आणि मग यापैकी कुठल्याही तणावाला सामोरं जाताना तीच फाईट ऑर फ्लाईटची मेकॅनिझम आपल्या शरीरात ॲक्टिव्ह झालेली असते. पण एकामागोमाग एक स्ट्रेस समोर येत असताना शरीराला पुन्हा नॉर्मल होण्यासाठी वेळच मिळत नाही.
त्यामुळे मग दीर्घकाळपर्यंत स्ट्रेस हार्मोन्स शरीरात सिक्रीट होत राहतात. जेव्हा स्ट्रेस हार्मोन्स दीर्घकाळपर्यंत सिक्रीट होत राहतात तेव्हा शरीरातल्या सिस्टम्सवरचा ताण वाढायला लागतो आणि त्यात काही बदल व्हायला लागतात. म्हणजे ब्लड प्रेशर वाढायला लागतं, ब्लड शुगर लेवल्स वाढायला लागतात. कॉर्टिसॉल जेव्हा वाढतं तेव्हा इन्सुलिनची जी ॲक्शन आहे ती कमी प्रमाणात होते आणि त्यामुळे रक्तातली साखरेची लेवल वाढायला लागते आणि हळूहळू इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप व्हायला लागतो आणि त्यामुळे पुढे जाऊन टाईप 2 डायबिटीस होण्याची शक्यता वाढते. इन्सुलिन रेझिस्टन्स वाढल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढणं, फॅटी लिव्हर ह्यासारख्या इतर मेटाबॉलिक डिसऑर्डर्सची शक्यताही वाढते. स्ट्रेसचा इम्पॅक्ट डायजेस्टिव्ह सिस्टमवर सुद्धा होतो. म्हणजे डायजेशन बिघडतं, हंगर पँग्स वाढतात, स्वीट क्रेविंग्स वाढतात, जंक फूडचे क्रेविंग्स वाढतात. बरेचदा लॉंग टर्म स्ट्रेसमुळे IBS म्हणजे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम सारखे आजारसुद्धा होतात. हाय कॉर्टिसॉल लेवल्समुळे झोपेची क्वालिटीसुद्धा बिघडते. कधीकधी रात्री उशिरापर्यंत झोप लागत नाही आणि बरेचदा झोप पूर्ण झाल्याचं समाधानसुद्धा मिळत नाही. स्ट्रेसमुळे थायरॉइड ग्रंथीचं कार्यसुद्धा मंदावतं. शरीरात होणाऱ्या या बदलांना जेव्हा खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींची, व्यायाम न करण्याची जोड मिळते तेव्हा त्याची परिणती मेटाबॉलिक डिसऑर्डर्स निर्माण होण्यामध्ये होते. बरेचदा नियमित व्यायाम करणारे, हेल्दी आहार घेणारी लोकंसुद्धा जर सतत स्ट्रेसचा सामना करत असतील आणि स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी जर काही उपाययोजना करत नसतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा हे बदल दिसून येतात आणि त्यांनासुद्धा यातल्या काही विकारांना सामोरं जावं लागू शकतं. आता ह्या स्ट्रेसमुळे शरीरावर होणारे परिणाम जे आहेत ते कमी करण्यासाठी आपण काही करू शकतो का ते समजून घेऊया. तर सगळ्यात आधी इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे हे बाहेरचे जे स्ट्रेस फॅक्टर्स आहेत, स्ट्रेसर्स आहेत ते कमी होणार नाही आहेत. आपल्याला त्यांच्याशी डील करतच राहावं लागणार आहे, पण त्यांचे आपल्या शरीरावर होणारे जे परिणाम आहेत, शरीराच्या आत होणारे जे बदल आहेत ते कमी करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. त्यासाठी जागरूकपणे आणि नियमितपणे काही साध्या सोप्या स्टेप्स घेतल्या तर नक्कीच आपण हा स्ट्रेस मॅनेज करू शकतो. सगळ्यात आधी तुम्हाला कुठल्या गोष्टीचा स्ट्रेस येतोय ते आयडेंटिफाय करा, कारण ही लिस्ट प्रत्येकासाठी वेगळी असू शकते. जेव्हा आपण हे आयडेंटिफाय करतो की कुठल्या गोष्टीचा ताण आलाय तेव्हा त्या ताणाशी डील करण्यासाठीच्या ॲक्शन्स पण ठरवता येतात. त्यामुळे आधी हे नक्की आयडेंटिफाय करा की तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टींचा ताण येतोय. त्यानंतर गरज असेल तर हा ताण हाताळण्यासाठी कोणाची तरी मदत घ्या. मित्रमैत्रिणी, घरातली लोकं किंवा त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ ह्यांची मदत घेऊ शकता. गरज भासली तर काउन्सिलर्सची मदत घ्यायला सुद्धा काहीच हरकत नाही. आपलं दररोजचं रुटीन इम्प्रूव्ह करणं ही सुद्धा एक महत्त्वाची स्टेप आहे. म्हणजे वेळच्या वेळी जेवणं, पौष्टिक आहार घेणं, जंक फूडचं प्रमाण कमी करणं, स्क्रीन टाईम मॅनेज करणं, रात्री झोपण्याच्या आणि सकाळी उठण्याच्या वेळा फिक्स करणं, ह्या सगळ्यामुळे शरीरावरचा ताण बऱ्याच प्रमाणात कमी होतो. नियमित व्यायाम करणं हा सुद्धा स्ट्रेस कमी करण्याचा एक उत्तम उपाय आहे. व्यायामामुळे एंडॉर्फिन नावाचं एक हॅप्पी हार्मोन सिक्रीट होतं, जे कॉर्टिसॉल या स्ट्रेस हार्मोनचे इफेक्ट्स कमी करायला मदत करतं. व्यायामामुळे मूड चांगला राहतो, एनर्जी वाढते, शरीराची स्ट्रेंथ वाढते आणि त्यामुळे आपसुकच स्ट्रेस लेवल्स कमी व्हायला मदत होते. तुम्हाला जर विचारांचा, भावनांचा खूप त्रास होत असेल आणि कोणाकडे बोलता येत नसेल तर जर्नलिंग करायची सवय करू शकता. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या घटनेचा किंवा एखाद्या व्यक्तीच्या वागण्याचा त्रास होत असेल तर त्याविषयी मनात येणारे जे विचार आहेत ते लिहून काढल्यामुळे सुद्धा बरेचदा मनावरचा ताण कमी होतो. लिहून काढल्यामुळे आपल्याला आपले विचारही नीट कळतात आणि त्यामागच्या आपल्या भावनाही समजून घ्यायला मदत होते. निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालवल्यामुळे सुद्धा स्ट्रेस लेवल्स खूप कमी होतात. शक्य असेल तर आठवड्यातून 1-2 तास तरी टेकडीवर जा. तुमच्या जवळ बीच असेल तर बीचवर जा. जवळ एखादी बाग असेल तर बागेत फेरफटका मारा किंवा अगदी तुमच्या टेरेसवर जर झाडं लावलेली असतील तर तिथे थोडा वेळ घालवलात तरी सुद्धा नक्की बरं वाटेल. कारण निसर्गाच्या सानिध्यात आपले विचार कट होतात आणि निसर्गातली जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती आपली निगेटिव्हिटी कमी करायला खूप मदत करते. त्यामुळे शक्य असेल तर आठवड्यातून किमान 1 ते 2 तास तरी निसर्गाच्या सानिध्यात नक्की घालवा. स्ट्रेस लेवल्स कमी करण्यासाठीचा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात सोपा उपाय आहे तो म्हणजे नियमितपणे प्राणायाम आणि ध्यानधारणा करणं. दररोज 5 ओंकार, 5 भ्रामरी, 3 ते 4 मिनिटं अनुलोम विलोम आणि त्यानंतर
काही वेळ श्वास बघणं, यामुळे हॅप्पी हार्मोन्स सिक्रेट होतात आणि कॉर्टिसॉल लेवल्स कमी व्हायला खूप मदत होते. दररोज फक्त 15 मिनिटं तुम्ही प्राणायाम आणि ध्यानधारणा केली तर त्यामुळे विचार कमी व्हायला मदत होते. विचारांची क्लॅरिटी आली की भावना हाताळायला मदत होते आणि भावनांचा कल्लोळ जर कमी झाला आणि भावना हँडल करता यायला लागल्या की आपला बराचसा ताण त्यामुळे कमी होतो. दररोज 15 मिनिटं यासाठी इन्व्हेस्ट करणं हा मानसिक ताणतणावांची डील करण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही आपल्याकडे आहे त्याबद्दल ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करा, त्याबद्दल कृतज्ञ राहा. ग्रॅटिट्यूडमुळे सिरोटोनिन नावाचं हॅप्पी हार्मोन सिक्रेट होतं. कृतज्ञतेच्या भावनेमुळे समाधान वाढतं आणि समाधान वाढलं की स्ट्रेस आपसुकच कमी होतो. त्यामुळे आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल आवर्जून कृतज्ञ राहा. तुमच्या लक्षात आता आलंच असेल की स्ट्रेस हा आपल्या आत आहे, बाहेर नाही आहे. त्यामुळे आपल्या आतला स्ट्रेस कमी करण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय नक्की करून बघा आणि माझी खात्री आहे की काही महिन्यातच तुम्हाला त्याचे अतिशय चांगले रिझल्ट्स मिळतील. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि योग्य व शास्त्रीय माहितीवरच विश्वास ठेवा. धन्यवाद.